ओ माय गॉड, और मैं इधर में हूँ एक्चुअली, बहुत सही में लग रहा है यार। दगड बघ ना, कमरे बरं आहे दगड एवढी मोठी। किसकी तर आता आपण आत्याकडे चाललो आहे बोंडिली गावामध्ये। तर आजचा दिवस जो आहे तो काहीसा असं म्हणजे ऊन पडला आहे, बट काय सांगता येत नाही, पावसाचं काय खरं नाही आहे। पावसाचं काहीच खरं नाही आहे, कारण की आतापासून बारीक 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 चालू झालं आहे ते परत। त्याच्यामुळे मी जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। व्हॉट अ व्यू, काय मौसम बघा काय झाला एकदम। मेरा दिल एकदम गार्डन गार्डन हो गया, गार्डन गार्डन। वाह, आता आपण बोंडिली गावामध्ये पोहोचलोय। बट आपला ॲक्च्युअल गाव आहे ना, बोंडिली गाव आहे जो खूप मोठा आहे आणि तो इथून सुरू होतो। कारण की कोण गावापासून एक डाग जर चढून उतरली तर ही पहिली वाडी लागते बोंडिवलीची। ही बघा, ही पहिली वाडी लागते बोंडिवलीची। ह्याला बोलतात थोरला कोंड। इकडे ही वरती जी वाडी आहे त्याला थोरला कोंड बोलतात। आणि आपल्याला जर जायचं आहे ते कातलकोंडावर जायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप अजून टाईम आहे, मधूनच जाऊया। नाही, मधून जाण्यापेक्षा एक काम करूया, माझ्या टायरमध्ये हवा खूप कमी आहे, तर आपण यांना काय करू, इथून जाताना खेरडी फाट्यावरून जाऊ आणि मग तिथून मग आपण त्या मधल्या वाटेने जाऊया। हे बघा, ही मित्रांनो ही आहे सुतारवाडी। ही बघा, इकडे गेली सुतारवाडी, ठीक आहे। आणि तुम्हाला आठवेल मी एक व्हिडिओ केली होती, इथूनच सुरुवात केली होती की मंडणगडच्या किल्ल्यावरती जायचं। बघा काय व्ह्यू आहे भाई, भाई साहब, एकदम हळूहळू येतो गाडी, तरी माझा कॅमेरा खूप हलतोय, खूप लॅग मारतोय माझा कॅमेरा, खूप भारी वाटतंय। आणि आपण इथूनच सुरुवात केलं होतं आपल्या, ठीक आहे। तर आपल्याला जायचं एक 15 मिनिटं तरी जाते, कारण की खूप गर्दी आहेत आणि खूप इंटरेस्टिंग आहे पुढे। एक व्ह्यू जो दिसतो, नजारा एक दिसतोय ना इथून, म्हणजे खतरनाक नजारा दिसतो। पहिला आपल्याला हवा भरायची आहे खेळडीत जाऊन, तर मग खेळडीतच जाऊया आणि येताना मग इकडे येऊया, ठीक आहे। ओके, तो फायनली आपण इथे टायरवाल्याची इथं आलो आहे, इथं हवा मारूया पाचच्या टायरला। बघा किती फ्लॅट झालं आहे टायर, इथं हवा मारू आणि आपण पुढूनच कंटिन्यू करू, कारण की इकडनं फिरून जावं लागेल, ह्या बाजून फिरून जावं लागेल, तर तिथूनच कंटिन्यू करूया। आणि केसांची जरा वाट लागली आहे पूर्णपणे, ओके, चलता येत ना। आता थोडासा नाश्ता पण करायचा, आता तिकडे आपल्याला नाश्ता करायला भेटेल। 101 गाड्या जात आहेत रे, ती बघ, ॲडव्हेंचर गेली भेंडी। हवा मारायची दादा, दोन्ही टायरला बघ ना, चेक कर ना। हे दादा फटाफट हवा मारा, आपण पुढे जाऊया। हे बघा, या इकडल्या रस्त्याने जो मांजर बाहेर आलो ना, तिकडे त्या रस्त्याने आपण आलो, ठीक आहे। आणि आपल्याला ह्या रोडला जायचं आहे। पुढे जाऊन खूप चॅलेंजिंग रोड आहे आणि डायरेक्ट अशी काय बोलतात त्याला, उतार आहे आणि परत अशी चढण पण आहे। त्याच्यामुळे एवढा ॲडव्हेंचरस रस्ता आहे हा बोंडिवलीचा, काय सांगू तुम्हाला। आणि तिकडनं तर पूर्ण ऑफ रोडच आहे, आपण एकदा ना त्या रूटने पण जाऊया, कारण की ऑफ रोड तुम्हाला दाखवतो कसा आहे तो, पूर्ण अगदी अक्षरशः रस्ता उकरला आहे, पण मजा येते ऑफ रोडिंग करायला।
आणि मी भरपूर वेळेला ऑफ रोडिंग केली आहे, तुम्हाला माहिती असेल, माझ्या जुन्या चॅनलवर बघितलं असेल तुम्ही. तर आपल्याला बरोबर जायचं आहे. पेट्रोलची सुई तर पूर्ण लो झाली आहे. जाताना पेट्रोल पण टाकावं लागणार आहे आपल्याला. तो फिलहाल तो अपन अभी चलते हैं, फिर बाद में देखेंगे, ठीक है. वो भाई साहब ये देखो, मी विचार केलेला कि शुरू से शुरुआत करते हैं वीडियो के लिए, लेकिन आधे रास्ते में आके मेरी हवा टाइट होगी. भाई क्या रास्ता है वहाँ का, ब्रेक लग नहीं रहे. बाप रे, एवढा डायरेक्ट उतार आहे, लागतच नाही, ब्रेकच लागत नाही आहे. आता ह्याच्या पुढं तर खतरनाक एकदम डेंजर आहे. मला गाडी चालवायला, एका हाताने गाडी चालवायला मला खूप हवा टाईट आहे, कारण की हा इथं तर जरा तुम्हाला जंगल दिसतंय, पण तुम्हाला जसं दिसतं तसं नसतं, पूर्ण खाडी आहे. काय करतात तिथं? येतो थांब, वरनं येतो. काय करतेस ग? मी आलो 26 तारखेला. आता आहे की नाही घरी? व्हिडिओ काढतच फिरायला आलोय ना. ये लो अच्छा इकडं आहेस काय? अगं ही तर गाडी मध्ये खाली कोणाची आहे? ही गाडी हिथं मध्ये. हे बघा, मी तुम्हाला तिथं वरती जाऊन दाखवतो, ठीक आहे. आईच्या गावात फक्त शिट, ते कुठं जाण्यासारखं पण नाही आहे. हे एकाच ह्याच्या दगडीवरून चढावं लागेल. दगड बघ ना, कमरे बरं आहे दगड आहे एवढी मोठी. एवढं मग पाणी भाई साहब. एकदा चप्पल माझी स्लिप मारते, पण हरकत नाही, मी मागं मी सरकत नाही, मी जातोय वरती. अच्छा गावात चढणार कसं पण तिच्या मायला? तिकडनं जाऊन बघतो. हां इकडनं आहे. ओके, लेवल अप बेबी, लेवल अप. किसकी तो जसं पुढं जातोय तसं झरे मोठे होत जात आहेत. ये देखो भाई, ये देखो भाई साहब, पाण्याचा फोर्स केवढा आहे बाबा. ओ माय गॉड, इतना बड़ा धबधबा. मेरे हिसाब से तो बाहुबली 3 का है ना, शूटिंग यहीं पे करना चाहिए. क्या व्यू आता है भाई, एक नंबर. और मैं इधर में हूँ एक्चुअली, बहुत सही में लग रहा है यार. ऐसा धबधबा, असा धबधबा जर आमच्या कोणत्या गावामध्ये असता ना, बापरे नादच नाही. हे बघा झाड बघ केवढं मोठं आहे. हे मला बारकं वाटतं, पण ते एवढं हाय नाही, एकदम मोठं आहे, एकदम मोठं. पूर्ण आता खाली उतरायचं आहे. वरती गेलो असतो, पण इथं मला चढायला चान्स नाही तर गेलो असतो वरती. मी या बाजून चढून गेलो असतो, पण तुला पाय माझे स्लिप मारतील. असू दे, आपल्याला पुढं पण जायचं आहे. दापोली जाऊन आपल्याला पेट्रोल भरायचं, त्याच्यामुळे आपण आता जाऊया घरात चुपचाप. मजा आली, वर जाऊन खूप मजा आली.
आता पण निघूया, आपल्याला जायचं आहे. हे बघा ना मित्रांनो, ज्याची भीती होती तेच झालं. पाऊस सुरू झालेला आहे आणि मी सुद्धा भिजलो. जास्त नाही, थोडा थोडा भिजलो. थोडं वाट बघतोय कमी होण्याची, नंतर मग पेट्रोल टाकूया आणि मग जाऊ घरात. बस दॅट्स इट. तो ओके गाइस, फाइनली हम घर पहुंच चुके. तर घरी पोचलो पण पाऊस काय थांबला नाही. शेवटी मला त्याने भिजवून टाकलेलीच आहे, बघू शकता. पूर्णपणे भिजलो आणि अजून पण छोटा मोठा चालूच आहे. तर आता काय फायदा, आता आलो घरी, आता चेंज करणार, जसं आराम करणार. जर आवडत असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, मला सबस्क्राईब करू. ओके, बाय.